आज 4 मे रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त आमच्या स्थानिक कार्यकर्ते व सर्व आमचे समाजसेवक आणि सर्व पदाधिकारी यांनी मला शुभेच्छा दिल्यात। त्यांचं मी ऋण कधी फेडू शकणार नाही, कारण माझं उरलेलं जे आयुष्य मी सर्व समाजकार्यासाठी वाहून घेतलेलं आहे। वेळोवेळी समाजासाठी अडचणी असतील त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील। चर्मकार बांधवाच्या समाजाच्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न राहील। माननीय घटनेचे परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं की बहुजनाचा विकास करणं आवश्यक आहे, त्याप्रमाणे माननीय बाबासाहेब आंबेडकरचे विचार आत्मसात करण्याचा माझा प्रयत्न राहील। छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदी स्वराज्याची स्थापना करून महिलांना सन्मान केला व समाजाचं प्रबोधन केलं। अशा विविध विचाराचा आदर्श ठेवून मी माझं समाजकार्य करीत राहील। तसेच सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा महिलांसाठी चांगल्या योजना राखल्या होत्या आणि मुलांना चांगलं शिक्षण व्हावं आणि महात्मा ज्योतिबा फुले दोघांनी समाजकार्य हाती घेतलं। त्याच धर्तीवर माझा आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण होईल हीच माझी बांधवांना इच्छा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोदास। आज माझा संकल्प राहील की आमच्या परिसरामधील दीनदुबळ्या लोकांवरती जो अन्याय होईल त्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करण्याचा समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन। या अणुशक्तीनगर विधानसभेचा उपाध्यक्ष आहे। सध्या मी गेल्या 3 टर्मपासून पदाधिकारी असून मी वॉर्डचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे, युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहे। वेळोवेळी भारतीय जनता पार्टीचे आंदोलन वगैरे काय असतील त्या धर्तीवर मी आंदोलन करण्याचा प्रयत्न झालेला आहे। वेळोवेळी संघर्ष माझा गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन व संतोष तसेच प्रमोद शिवळकर आशवाडुनी यांच्या विचाराच्या माध्यमातून माझा संघर्ष चालूच आहे, कारण की मी कोणत्याही प्रकारची पदाची लालसा न करता अपेक्षा न करता समाजाचं कार्य मी करीत राहील। हे आमचे राजेश पुरबेजी व वॉर्डचे उपाध्यक्ष राजू कदमजी, तसेच आमचे महेश पांडेजी, राजू शेवजी, संतोष शिवळकरजी, अन्य पदाधिकारी सर्व उपस्थित झालेले आहेत। त्यांच्या वेळोवेळी विचाराच्या आधाराने मी राहीन व त्यांचे जे मार्गदर्शन लाभण्याचा जो आहे अडचण ते माझा सोडवण्याचा प्रयत्न करेन। आज हमारे बीच में हम कम से कम नहीं तो 30 साल से हमारी इनकी दोस्ती है और एक ही साथ भारतीय जनता पार्टी में काम करते हैं और यह चर्चित व्यक्ति श्रीधर ठोमरे हैं। मुंडे जी भी उनको दूर से पहचानते थे। ठोमरे कैसा है, स्टेज पे कोई पहुँचे न पहुँचे ठोमरे चाहे जैसे पहुँच जाएगा, लेकिन एक खासियत उसके अंदर है, काबिलियत है। हम लोग हिम्मत हार जाएंगे लेकिन वो पहुँच जाएगा। ऐसी शख्सियत के लिए बहुत बहुत शुभकामनाएं हैं। और शक्तिनगर विधानसभा में उपाध्यक्ष 4 बार बन चुका है, अभी भी है। पार्टी के लिए निष्ठावान कार्यकर्ता है और मेरी यही शुभकामना है कि उसके आयु के लिए भगवान सकुशल दीर्घायु रखें और परिवार को स्वस्थ रखें। मेरी यही शुभकामना है उसके जन्मदिन पर। बहुत बहुत धन्यवाद। जनता पार्टी अणुशक्तिनगर विधानसभा के तेज तर्रार और कार्यशील कर्मठ व्यक्ति है हमारे श्रीधर ठोमरे जी। हर कार्य के लिए वो हमेशा रेडी रहते हैं। मैं अपने वार्ड क्रमांक 146 के तरफ से और अणुशक्तिनगर विधानसभा के तरफ से इनको ढेर सारी बधाई और शुभकामनाएं देता हूं और भगवान करे इनकी सारी मनोकामना पूरी हो। मुंडे साहेबांच्या जिथे जिथे प्रचार असायचा तिथे तिथे श्रीधर ठोंबरे हजर असायचा आणि मुंडे साहेब याला कुठेही असो की याला ओळखायचे की आवाज द्यायचे श्रीधर ठोंबरे कोण, म्हणून त्याच्यासाठी हा छोटा गोपीनाथ मुंडे आहे। आणि माझ्या संघाची जवळजवळ 30 वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये तो वॉर्ड अध्यक्ष तो होता। मी महामंत्री म्हणून काम केलं। मी तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष होता, तो उपाध्यक्षपदी होता। असं मिळून मिसळून काम 30 वर्ष आम्ही एकत्र करतो आहे। त्याच्यामुळे त्याची कारकीर्द अजून पुढे जावं, तो नगरसेवक व्हावं, आमदार व्हावं, या ईश्वरचरणी माझी हीच प्रार्थना आहे। यांच्याबद्दल काही सांगण्यासाठी छोटं आहे, कारण की यांच्यासाठी खूप मोठे मोठे यांनी प्रसंग आता मला जिथपर्यंत आठवतं की माझ्या राष्ट्रीय चर्मकार संघासोबत जेव्हा मी समाजाचं काम करत होतो तेव्हापासून यांची आमची ओळख आहे। आणि ह्या असं व्यक्तिमत्व आहे जो कोणत्याही समाजाचा काम असो तो प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी मदतीला धावून जाणारे असे श्रीधरजी ठोंबरे आहेत। त्यांनी कधीकधी पक्ष कोणताही ते BJPत असेल किंवा कोणताही पक्ष असू द्या, परंतु ते समाजासाठी कधीही धावत असतात। असं त्यांचं एक नेतृत्व आहे आणि त्यांच्यावरती एक छाप आहे की BJPचा लीडर जर का अणुशक्तीत म्हटलं तर आम्ही प्रत्येक वेळेस बोलतो की श्रीधर ठोंबरे। आणि ह्या वाढदिवसानिमित्त आज सगळे युतीचे सगळे कार्यकर्ते, आम्ही मनसेचे सगळे पदाधिकारी इथे येऊन त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना भविष्यात वाटचालीच्या
खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि त्यांनी जसा त्यांचेच नेते बोलतात की त्यांना नगरसेवक सीट, आम्ही तर बोलतो नगरसेवक त्यांनी व्हावं, हीच आमची सगळ्यांची भावना आहे आणि इच्छा आहे. आणि ज्यांनी समाजाचं नेतृत्व करावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।